नमस्कार मित्रांनो, आज आपला जो व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे चौराई देवी मंदिर। आज इथून आपल्याला कम से कम 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि सध्या आपण जिथं आहे ते आहे बेगडेवाडी स्टेशन। जर तुम्ही इथे याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सरळ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सरळ लोकलनी तुम्ही बेगडेवाडी स्टेशनला उतरू शकता आणि हायवेवरून तुम्हाला सरळ ऑटो किंवा PMT बसने सरळ तुम्ही आपल्या चौराई देवी मंदिराच्या पायथ्याशी उतरू शकता। सध्या आपण पोहोचलोय चौराई देवी मंदिराच्या गेट जवळ आणि ही काय चौराई देवी मंदिराचा गेट। इथून लगभग जो रस्ता होणार आहे, जो ट्रॅक होणार आहे तो आहे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर, तो आपल्याला आता पार करायला लागणार आहे। त्यामुळे आपण सरळ जाणार आता मंदिरात। सध्या आपण जिथे ठिकाणी उभा आहे ना, हे ठिकाण आहे लगभग समुद्र सपाटीपासून 300 ते 400 मीटर उंचीवर आणि इथून जे आहे ना पुढे आपल्याला कम से कम 500 ते अजून 1 किलोमीटरचं अंतर इथून पार करावं लागेल। आपण सध्या आता जिथं उभं आहे मिडल स्पॉट ऑफ आपला चौराई देवी मंदिर आणि मागे जे पाट आहे ते आहे तळे आपलं चौराई देवीचं आणि तिथून समोर तुम्हाला मध्यस्थ भागी जे आहे ना चौराई देवीचं मंदिर आला त्या साईडला जर गेला तर तिथं आहे आपलं घोराळेश्वर मंदिर आणि त्याच्या पुढे जर तुम्ही आला तर तिथं तुम्हाला एक बिर्ला गणपती बघायला मिळतो। आणि आपण सध्या जिथं आहे ना हा चौराई देवीचा एकदम मध्यस्थी भाग आणि इथून लगभग चौराई देवी जे मंदिर आहे ते आहे लगभग 1 किलोमीटरच्या अंतरावर। अजून आपल्याला जो ट्रॅक आहे तो 1 किलोमीटर अंतरावरच्या चालत जावं लागणार आहे। मेन स्पॉट म्हणजे इथून जे आहे ना पिकॉकचा जो आवाज आहे तो सरळ तिथं येत आहे बॅक साईडला। इथून जे आहे ना आपल्याला जर इथं याचा प्लॅन करत असाल तर इथं आजूबाजू फिरण्याजोगते खूप सारे प्लेसेस आहे। सगळ्यात पहिले जो आपण जेव्हा बेगडेवाडी स्टेशन जवळ येतो तो मेन स्पॉट जे आहे ते आहे घोराळेश्वर मंदिर। तो ट्रॅकसुद्धा आपण तिथं पार करू शकतो। त्याच्या समोरच जेव्हा येतो आपण त्यावेळेस ते बिर्ला गणपती आपल्याला दिसतो, तिथेसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा त्याच्या बिर्ला गणपतीच्या बॅकसाईडनं आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ते प्रतिशिर्डी पाहायला मिळतो। आणि अजून एक स्पॉट म्हणजे कैलास मंदिरसुद्धा समोर आहे आणि एक जो आहे चौराई देवी मंदिर आणि बेगडेवाडीच्या जस्ट बॅक साईडला जो आहे तिथं सुद्धा एक कुंडमाळा धबधबा आहे, तिथं सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता। तो एक मेन स्पॉट आहे किंवा या एरियातले बघण्यासारखे खूप सारे स्पॉट आहे। त्यामुळे जर प्लॅन करत असाल तर सुट्ट्या दिवशी इथं नक्की या। आणि मेन म्हणजे सकाळी जर आले ना तर तुम्हाला मोरसुद्धा इथं बघायला मिळतील आणि मेन म्हणजे मोरांचे आवाजसुद्धा एकदम छानपैकी इथे येतात। चला आता सुरुवात करूया, आता आपल्या सरळ पुढे जाऊया चौराई देवी मंदिराजवळ, ठीक आहे। जसं आपल्याला मोरांचा आवाज ऐकू आला ना तसं आपण त्याच्या पाठलाग करत त्याच्या मागे गेलो
पण तो ना तिथं तो ॲक्च्युली झाडाच्या फांदीवर बसलेला होता. पण जसं आपण तिथं जवळ गेलो तो तिथून उडून समोर चालला गेला. त्या दरीमध्ये गेला तो ॲक्च्युली आता. आणि ॲक्च्युली त्याचा आपल्याला शूट करायचा होता, पण तो शायद शूट झाला नाही. मला तो दिसला तिथे बसलेला होता, पण जसं आपण जवळ गेलो तो तिथून उडून पुढे चालला गेला. आता आपण येऊन पोहोचलेला चौराई देवी मंदिराच्या एकदम गेटच्या समोर. हे आहे आपलं पहिलं गेट. त्याच्या आतमध्ये गेला नंबर 1 दुसरा गेट सुद्धा मिळते आणि त्यानंतर मग चौराई देवीचे मंदिर आपल्याला दिसते. चला आतमध्ये जाऊ. आपण मंदिराच्या गाभाऱ्यातून आलेला आहे आणि ही जी मूर्ती आहे हे स्वयंभू मूर्ती मानली जाते. मान्यतेनुसार हे स्वयंभू मूर्ती आहे आणि इथं सर्वात जास्त भीड जी असते ते नवरात्रामध्ये असते. नवरात्राच्या टायमामध्ये इथं खूप जास्त भाविक जे आहे ना ते गर्दी करतात.
आणि ही जी मूर्ती आहे ना ते अशी पहाडाच्या आतमध्ये आहे. अशी स्वयंभू म्हणून मान्यता आहे. लोक म्हणतात की स्वयंभू मूर्ती आहे, त्यामुळे इथे गर्दी जी आहे भाविकांची खूप जास्त असते. तुम्ही जर चौराई देवी मंदिराला येणार असाल ना तर मोस्टली सकाळच्या टायमाला, कारण सकाळच्या टायमाचं जे वेदर असतं ना ते एकदम सुंदर आणि मनमोहक असते. तुम्हाला मोरसुद्धा दिसतील आणि मोरांचे आवाजसुद्धा इथं ऐकायला मिळतील. एकदम एकदम असे एकदम छान प्रकारचे आवाज येतात ना, मन एकदम प्रसन्न होऊन जाते. त्यामुळे आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंट इथे येताना ना, कारण की वर कशाची सुविधा नाही आहे ना, इथं वर कोणत्याच प्रकारचं स्नॅक्स मिळते ना काहीच नाही. त्यामुळे येताना स्नॅक्स किंवा एक पाण्याची बॉटल नक्की तुमच्यासोबत कॅरी करून घ्या, कारण की वर अशा प्रकारची कोणतीच सुविधा नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ट्रॅकिंग शूज आणायला विसरू नका, कारण की जे इथं जो रस्ता आहे तो एकदम स्लिपर आहे, कारण की पायऱ्या वगैरे नाही आहे, सरळ पाऊल वाट आहे त्यामुळे, आणि ते पण असे खडतळ आहे. त्यामुळे ट्रॅकिंग शूज इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते तुम्हाला घेऊन यावंच लागेल.